मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 75,000 कर्मचाऱ्यांची फौज। कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास संबंधितांवरती फौजदारी कारवाई करण्याचा इशारा। मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच पालिकेकडून मुंबईतील होर्डिंग, पोस्टर्स, राजकीय फलक हटवायला सुरुवात। 10 दिवसात 8,019 होर्डिंग्स हटवले। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात शूटिंगची परवानगी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर। आरे पोलिसांकडून एका लाईन प्रोड्युसरला अटक। जीएसटीची रक्कम शासनाकडे न भरताच व्यावसायिकाची 46,24,000ची फसवणूक। अपहार प्रकरणी भगवान कासकर याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मध्य रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट। मुंबईत 31 डिसेंबरला रात्री उशिरा ये-जा करण्यासाठी मध्य रेल्वेकडून 4 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय। पश्चिम आणि आता टॉप 9 मध्ये पुन्हा एकदा बातम्या बघूयात। पश्चिम रेल्वेच्या 25 रेल्वे गाड्यांच्या तिकीट प्रणालीमध्ये सुधारणा। तत्काळ तिकीट आरक्षणासाठी ओटीपी आधारित प्रमाणीकरण प्रणाली सुरू। स्पाइस जेट कंपनीचा मुंबईहून वाराणसीला जाणारं विमान 24 तास उलटून देखील मुंबई विमानतळावरतीच होतं। विमानाला 24 तास उशीर झाल्यामुळे प्रवासी संतापले। मुंबई विमानतळावरती वाराणसीला जाणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ। बुधवारी घडली घटना। मुंबई पोलिसांच्या माउंटेड पथकात नव्या अश्वांची भरती। बाजी, अभिमन्यू, विजय ज्योती, सम्राट यांसारख्या नव्या दमाचे 13 अश्व माउंटेड पथकात दाखल। सध्या अश्वांची संख्या 16 असून आणखी 5 अश्व दाखल झाल्यानंतर अश्वांची संख्या 21 वर जाणार। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पुण्याच्या हवेली तालुक्यात सुद्धा ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र एकमेकांना लाडू भरवत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष। पुण्याच्या कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी 20 लाखांच्या गर्दीचं नियोजन। आंबेडकरी अनुयायांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश। मोठ्या संख्येनं अनुयायांनी उपस्थित राहण्याचं आवाहन। पुण्यातील म्हाडाच्या 4,186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर। म्हाडाची सोडत निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात। 2,15,000 अर्जदार हवालदिल। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ताण कमी करण्यासाठी मिसिंग लिंक प्रोजेक्टचं काम प्रगतीपथावर। पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत मिसिंग लिंक प्रवाशांसाठी खुलं करण्याचं नियोजन। पुण्यातली कोंढव्यामध्ये अवैध दारूवरती कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पैशाचं घबाड सापडलं। बंद कपाटात लाखो रुपयांची रोकड सापडली। प्रकरणाचा निवडणुकीशी काही संबंध आहे का? इतकी मोठी रक्कम एकाच ठिकाणी का ठेवली असावी? चौकशी सुरू। पुण्याच्या भुलावडे गावात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून 4 चाकी गाडीची तोडफोड। गाडीची काच फुटल्यामुळे गाडी मालकाचं आर्थिक नुकसान। अज्ञाताविरोधात भोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। पुण्यामध्ये गुंडांची दहशत कायम। वारजे परिसरात कारची तोडफोड। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांनी कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्यासाठी एसओपी जाहीर। भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडून उपाययोजनांबाबत एसओपी निश्चित। उपाययोजना करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती। पुण्यातील भोर ते सासवड मार्गावरील चिभेवाडी घाटात रस्त्याच्या कडेला जाळ्या बसवण्याचं काम सुरू। जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कामं सुरू।